एव्ही स्ट्रायकर्स मोजिम या संघानं. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी गीतेशच्या खांद्यावर. स्ट्रायकिंग एंडला नितेश कांबळे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला भाऊ. पहिला चेंडू उडवलाय, लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय लांब लांब आणि लांब. पहिला षटकार निघालाय, कातू बॉय षटकार. अप्रतिम फटका, ज्याला फक्त दिशा दर्शवली आहे. अगदी वाऱ्याच्या विरोधात फटका केलाय नितेश कांबळे या बॅटरनं आणि त्याच्या बॅटमधून चांगली सुरुवात झाली आहे. देखणा फटका निघालाय अगदी पहिल्या चेंडूवर लॉंग लेगच्या डोक्यावरून. केव्ही स्ट्रायकर्स मोर्जिम विपक्ष शेटिये ग्रुप कोरगाव या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. सलामीची एक अनुभवी जोडी. पुन्हा एकदा उडवलाय, यावेळी स्क्वेअर डोक्यावरून फटका खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू जाईल, आणखी एकदा आलाय षटकार. 6-6-6 सिक्सर. दोन षटकारांच्या मदतीने धावफलक पोहोचलंय. तब्बल 12 धावा. मात्र 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक होईल का? या सरळ दिशेने फटका केलाय, लॉंगच्या डोक्यावरून चेंडू जाईल. पुन्हा एकदा लांब आणि एका टप्प्यावर चेंडू सीमा पार होतोय. आलाय चौकार. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलाय. धावसंख्या पोहोचली 16 धावा. एकही गडी बाद झाला नाही. या सलगचे 3 चेंडू आणि 3 मोठे फटके निघालेत. आक्रमण चढवलंय यावेळी. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. नितेश कांबळे नेहमी आक्रमक खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तीच खेळी या सामन्यात देखील त्यानं केली आहे. सुरुवात अगदी दणक्यात केली आहे. यावेळी थोडासा लेग स्टिक सोडून चाललाय चेंडू. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. धाव मिळते अवांतर. अतिरिक्त एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 17 धावा धावफलकावर. यावेळी देखणा फटका, इनसाइड आउटचा एक सुंदर फटका. कव्हरच्या डोक्यावर उडवलाय चेंडूला, जाईल सीमा रेखा पार. 6-6-6 षटकार. 6 धावांच्या मदतीने आता मात्र इरादे स्पष्ट झालेत. प्रत्येक चेंडू हा मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि या चेंडूवर, प्रत्येक चेंडूवर मी त्याच पद्धतीने आक्रमण करेन असं काहीसं सांगायचा प्रयत्न झालाय नितेश कांबळे या बॅटरचा. आता मात्र लोअर फुलटॉस, ज्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलंय. सीमा रेखा पार षटकार. कडक, बेधडक, कमाल, धमाल आणि बेमिसाल. मी आता थांबणार नाहीये. एवढ्या लांबून या रखरखत्या उन्हात जी मेहनत करतोय त्याचं यश देखील मलाच मिळालं पाहिजे. या पद्धतीनं मेहनत घेतोय मैदानावर नितेश कांबळे. पुन्हा एकदा इकडा फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाव वाला फटका होता. यावेळी लॉंग ऑफच्या डोक्यावरून मिड ऑफ क्लिअर करत चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. आलाय आणखी एक षटकार.
6 6 6 सिक्सर मॅक्झिमम. काय फटकेबाजी केली आहे नितेश कांबळी. आपल्या नावाला साजेशी फटकेबाजी. गोलंदाजी झालाय बदल. यावेळी चांगला चेंडू, आडव्या बॅटचा फटका, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला अडवलंय. जोपर्यंत परतीची फेक येते तोपर्यंत एक धाव. गोलंदाजी मार्कवर अमुक सज्ज झालाय. यावेळी लांब 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 फेकून दिलाय चेंडूला. मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई फायर. आलाय आणखी एक डॅनियल लोबो ब्रँडेड षटकार. वाह वाह वाह, काय फलंदाजी चालू आहे मैदानात. उपस्थित प्रेक्षकांचा पैसा वसूल मुकाबला. यावेळी बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये आणि जरूर पंचांचा इशारा आलाय लेग बाईचा. एक धाव नक्की मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंबलक पुढे सरसावलंय. धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 43 धावा धावफलकावर. 43 43 धावा धावफलकावर लागल्यात. त्यापैकी फक्त एक धाव ही भाऊच्या नावावर आणि बाकीच्या आणि त्यापैकी 2 वाईड आणि 40 धावा या एकट्यांनी नितेशच्या नावावर. आडव्या बॅटचा फटका. या स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. सुंदर क्षेत्ररक्षण. झपकन वेगानं आलाय क्षेत्ररक्षक. एक लेग बाईची धाव, एक वाईडची धाव, अर्थात 2 धावा आणि त्यासोबत 2 धावा सूरज गावडेच्या बॅटने आणि उर्वरित 40 धावा या नितेश कांबळीच्या बॅटने. एकूण 44. यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळीचा चांगला संपर्क झाला नाहीये. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक वेगानं आलाय चेंडूवर. जोपर्यंत परतीची फेक होते तोपर्यंत एक धावी धावफलकावर जोडली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 45 धावा. अप्रतिम फटका. ट्रेडमार्क शॉट. भाऊच्या बॅटमधून आणखी एक घणाघात. आलाय षटकार. सिक्सर सिक्सर सिक्सर. 6 6 6. गोलंदाजी मार्कवर ऋषी सज्ज झालाय. हेलिकॉप्टर उडवलाय साइड स्क्रीनच्या वरून. सीमारेखा पार. आलाय षटकार. कातू बॉय सिक्सर मॅक्झिमम.
षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. धावसंख्या पोहोचली आहे 50 पार. तब्बल 57 धावा धावफलकावर. रखरखत्या उन्हात नितेश कांबळीची बॅट देखील तापली आहे. अक्षरशः आग ओकतोय मैदानावर. पुन्हा एक मोठा फटका. यावेळी लॉंगॉनच्या डोक्यावरून हवाई फायर. जा शोधून आणा बॉल. फेकून दिलाय चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरून. मॅक्झिमम सिक्सर. आणि नितेश कांबळी बॅट दाखवायला हरकत नाहीये. या स्पर्धेतली दुसरी 50 आणि नितेश कांबळीच्या नावावर. या स्पर्धेत एकूण 3 अर्धशतक आणि ती 2 एकट्या नितेश कांबळीच्या बॅट मधून. काय बॅटिंग चालू आहे, अप्रतिम. मैदानाचा विचार केला थोडंसं आउटफील्ड थोडंसं कठीण आहे, परंतु नितेश कांबळीला त्या आउटफील्डचा कोणताही फरक पडत नाहीये, कारण त्यानं सगळे चेंडू हे थेट सीमारेषा पार धाडलेत. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, चेंडू पळीचा संपर्क झाला नाहीये. सूरज गावडे हा देखील एक हार्ड हिटर आहे, याच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु जास्त संधी मिळाली नाहीये सूरजला. परंतु सूरजच्या बॅटमधून देखील एक षटकार निघालाय. यावेळी चांगला चेंडू, लॉंगॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एक धाव पूर्ण. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. धावसंख्या पोचली आहे 65 धावा धावफलकावर. 65. अजून एकही फलंदाज बाद करता आला नाहीये. यावेळी चांगला चेंडू, सन्मान दिला या चेंडूवर. या चेंडूवर सन्मान दिलाय. एक धाव घेतली आहे, स्ट्राइक स्वतःकडे घेतलाय. समाप्ती झाली आहे फक्त 3 षटकांची आणि धावसंख्या पोहोचली आहे 67 धावा धावफलकावर. 67 लॉस ऑफ नन आफ्टर कंप्लीशन ऑफ थर्ड ओव्हर. GA 11 4904, GA 11 4904. कोणाची गाडी असेल जरा बाजूला करायची आहे. जी कोणाची गाडी असेल जरा बाजूला घ्या. त्याचबरोबर क्रिकेटचा एक स्टार आज थोडेसे वेगळ्या भूमिकेत सनम साळगावकर. तुमच्या सगळ्यांच्या या रखरखत्या होण्यात त्यांनी थंडाव्याची सोय केली आहे. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली चाच पडतोय, कोणती चूक होणार नाहीये. आणि आता मात्र अर्धशतकी खेळी करत नितेश कांबळी निघेल माघारी. बॅक टू दी पवेलियन. त्याचबरोबर कलिंगड, लिंबू सरबत, थंड पेयाची सोय त्या ठिकाणी केलेली आहे. आणि विनंती आहे आपण जरा फास्ट घेऊया. गोलंदाजी मार्कवर अर्जुन. यावेळी चांगला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर मोठा फटका खेळणं अपेक्षित होतं, परंतु कनेक्शन झालं नाहीये. आणि आल्या आल्या
आणखी एक डॉट बॉल निघालाय. अप्रतिम दर्जाचा चेंडू. धावसंख्या 66 धावा, 66 करेक्शन. यावेळी फटका फसलाय. न्यू बॅटर आणि खतरे की घंटी. 0 या धावसंख्येची बॅक डोक्यावर घेऊन निघालाय फलंदाज माघारी. बॅक टू दी पॅव्हेलियन. आणि दुसऱ्या सेशनच्या पहिल्या सामन्याचा टॉस होतोय. ओम नमः क्रिकेटर्स कुर्ती विपक्ष श्री बोडगेश्वर गिरीम. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. ओम नमः क्रिकेटर्स कुर्ती विपक्ष श्री बोडगेश्वर गिरीम. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे. आपण बरोबर तुम्हाला 1:20चा टाइम दिलेला होता आणि तोच टाइम आता घड्याळात देखील झालाय. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे आपण परफेक्ट आपल्या वेळेत टॉससाठी यायचं आहे. आल्या आल्या हातोडा मारलाय चेंडूवर. पाठवलंय चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. सिक्सर. कातू बॉय सिक्सर. बॅट्समन नेम प्लीज. आणखी एक मोठा फटका. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरून. आल्या आल्या 2 धमाके करतोय बॅटर. 6-6-6 षटकार निघालाय आणि 6 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलोय तब्बल 78 धावा. 78. बघा अतिरिक्त खेळाडू तुमचा 12th मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं असणं गरजेचं आहे. बॅट्समनचं नाव समजलं नाही तर मॅन ऑफ द मॅच देताना देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि डिजिटल स्कोरिंग काउंटिंग करताना खूप अडचणी येतात. त्यामुळे विनंती आहे आपण 12वा खेळाडू पाठवायचा आहे दोन्ही संघ. बोथ टीम 12th मॅन प्लीज. यावेळी टाइम करण्याचा प्रयत्न. खूप सुंदर फटका निघालाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई फायर. वाऱ्याचा फायदा उठवलाय. खूप सुरत टायमिंग. बेमिसाल कनेक्शन. चेंडू निघालाय सीमारेच्या पार. षटकार. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारी स्पर्धा कातू 11 बॉयज पर्रा आयोजित सरपंच ट्रॉफी. यावेळी फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे. तर देखील क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. यावेळी फटका फसला मिड विकेटच्या दिशेनं आणि टिपलाय झेल. सूरज गावडे या बॅटरचा संपलाय खेळ. धावसंख्या स्थिरावली आहे 86. 86 धावा धावफलकावर.
यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक दूरवर. 2 धावा नक्कीच मिळतील आणि 2 धावांच्या मदतीनं तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बाद होईल. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 95 धावा. 96 रन्स टू विन. 95 ऑन दी बोर्ड, 96 रन्स टू विन, जस्ट 30 डिलिव्हरीज. काय होईल? कारण एका बाजूला शेटी ग्रुप कोरगाव आणि दुसऱ्या बाजूला केबी स्ट्रायकर्स मोरजेम. क्वार्टर फायनलचा सामना आणि यामध्ये शेटी ग्रुप कोरगाव बराच पुढे दिसतोय, परंतु केबी स्ट्रायकर्स मोरजिम संघाचा पलटवार होईल का? ओम नमा क्रिकेटर्स कुट्टी आणि श्री बोडगेश्वर गिरीम, लास्ट कॉल फॉर बोथ कॅप्टन. ओम नमा क्रिकेटर्स कुट्टी and Sri Bodgeshwar Girim, last call for both captain. Please come for toss. पलटवार की उम्मीद थी और वो पलटवार हो चुका है, शुरुआत हो चुकी है वार पे पलटवार. पहले गेंद के ऊपर एक बड़ा धमाका, गेंद चली गई सीमा रेखा पार, घुमाया बल्ला टकराई, गेंद बल्ले से निकली, गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रा. पुन्हा एक मोठा फटका. यावेळी थोडीशी गती काढून घेतली होती, परंतु त्यावर देखील हॅमर हातोडा मारलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा आलाय षटकार. बेहतरीन शुरुआत होती हुई, बढ़िया शुरुआत. रिक्वेस्ट रहेगी
लगातार 2 छक्के। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज, नो स्ट्राइक एंड के ऊपर बैटिंग करने वाली टीम मोरचिम 12th मैन। ओ ये बेहतरीन गेंद, थोड़ी से आगे पिच करने की कोशिश, गेंद बल्ले का संपर्क नहीं, बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। स्कोर कार्ड के ऊपर रुकी हुई रन संख्या जो कि 12 रन 12। बेहतरीन गेंद, अच्छी गेंद, यहाँ पर रन आउट का मौका। गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 13 रन 13 ऑन द बोर्ड। लाजवाब, खूबसूरत, काबिले तारीफ हेलीकॉप्टर गैप में गेंद निकली है सीमा रेखा पार। 1 बाउंस, 4 4 4 चौका मिलता हुआ। चौवे के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 17 रन स्कोर कार्ड के ऊपर 17। बढ़िया क्रिकेट। नीतीश कांबड़ी के ऊपर इस बार हमला किया है। नीतीश कांबड़ी को शायद वो पता होना चाहिए, वो फील होना चाहिए, ऐसी जब पिटाई होती है तो गेंदबाज को किस तरह से महसूस करना पड़ता है, और वो शायद महसूस कराते हुए पलटवार, बेहतरीन बल्लेबाजी, वार पे पलटवार। पहला ओवर 23 रन 23 ऑन द बोर्ड। गिरिम कैप्टन, श्री बोडगेश्वर गिरिम कैप्टन, प्लीज लास्ट कॉल फॉर यू। गेंदबाजी के मोर्चे पर तन्मय नजर आते हुए फुल टॉस गेंद इस बार खतरे में है, शॉट, लेकिन एक तरफ सलमान खान, दूसरी तरफ शाहरुख खान देखते रह गए। गेंद निकली सीमा रेखा पार। अंपायर डिसीजन, थैंक यू। 6 रनों का इशारा आता हुआ। और एक बढ़िया शॉट, इस बार गेंद निकली है बैकवर्ड पॉइंट, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। 4 रनों के लिए चौबे का इशारा आता हुआ। 4 रनों के साथ तो स्कोर कड़ा आगे बढ़ता हुआ 33 रन।
शायद पता था शेट्टी ग्रुप कोरगांव को इस तरह से बल्लेबाजी होने वाली है, पिटाई होने वाली है, तो उनके सामने एक बड़ा लक्ष्य रखना जरूरी है और वो 96 रनों का पीछा। और एक खराब गेंद, उसको सही नतीजा। पैडिश लॉन्गॉन के ऊपर से सीमा रेखा पार और एक बार गेंद चली गई डायरेक्ट चंद्रार, 6 रन। बूम। विकेट के ऊपर से एक तगड़ा शॉट, बढ़िया क्रिकेट। पहले इनिंग की बात की जाए तो पहले 2 ओवर में 42 रन बने थे, लेकिन अब इस इनिंग में और थोड़ी सी आगे निकल की गई है। उसके बाद और 3 ओवर आने बाकी है, तो मजा आएगा मुकाबले में। एक और दूसरा ओवर अगर कमबैक वाला रहेगा, सस्ते में लौटा, तो मजा आएगा मुकाबले में। ओ शायद ये गेंद लेग स्टिक छोड़ के निकलती हुई, अंपायर की तरफ से फाइड गेंद का इशारा। अतिरिक्त रन के साथ खाते में बदलाव। ओ ये गेंद नो का इशारा, तो आने वाली गेंद फ्री हिट का मौका मिलेगा। पैड के साथ वो फ्री हिट का मौका। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 47, फ्री हिट के ऊपर, फ्री हिट, मिड विकेट के ऊपर से हवाई फायर, घुमाया बल्ला, टकराई गेंद, बल्ले से निकली गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, 6 रन। बुम। अब तक सबसे बढ़िया बल्लेबाजी हो रही है। 30 रन खर्च किए इस ओवर में। तन्मय का एक महंगा ओवर, शुरुआती ओवर में 23 रन बने थे और खराब गेंद, इस गेंद के ऊपर मौका जरूर बना था, लेकिन मौके को बना नहीं पाए। लेकिन कम से कम 3 रन तो बना बचाए हैं। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 54 रन, 54 ऑन द बोर्ड, 54 लॉस ऑफ नन आफ्टर कंप्लीशन ऑफ सेकेंड ओवर।
44. 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 42 रिक्वायर्ड, जस्ट 18 डिलिव्हरीज. गेंदबाजी में बदलाव. सूरज गावड़े गेंदबाजी के मोर्चे पर. 18 गेंदे और 42 रनों की जरूरत. इक्वेशन थोड़ा सा नजदीक नजर आता हुआ. जिस तरह से शुरुआत हुई है, जिस तरह से पिटाई हुई है दोनों बल्लेबाजों द्वारा, ये अच्छी गेंद थोड़ा धीमी गति से ब्लॉक करने की कोशिश. गेंद बल्ले का संपर्क उतना खासा हुआ नहीं. बिंदी गेंद से शुरुआत करते हुए सूरज गावड़े. भाव ये अच्छी गेंद लेग ब्रेक गेंद दिखाई देती हुई. टिप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ रुक करते हुए. बिंदी गेंद के साथ अपने बॉलिंग मार्क पे फिर एक बार तैयार. ओहो, लगातार 3 डॉट गेंदे. बढ़िया कमबैक. ये कमबैक का ऐलान है. शेट्टी ग्रुप कोरगांव बड़ी बड़ी प्रतियोगिता में अच्छा नॉक दिया है और शायद यहां से हारना नहीं चाहेंगे. तो 2 मुकाबले अच्छी तरह से जीते, तो यहां से हारना उनको पसंद नहीं रहेगा. ओ, वहां पे मौका बना था लेकिन मौके को बना नहीं पाए. बढ़िया क्रिकेट, बढ़िया क्रिकेट. 4 गेंदों का खेल खत्म. मात्र सिंगल बना अब तक. 14 गेंदे, 41 रनों की जरूरत. 1-2 बड़े शॉट निकलने चाहिए आखिरी 2 गेंदों के ऊपर. ओ, ये थोड़े से बहुत ही ज्यादा बाहर. अंपायर की तरफ से वाइड गेंद का इशारा आता हुआ. अतिरिक्त रन के साथ खाते में बदलाव. $56 तक 56. शायद और एक साधारण गेंद. ये दोबारा न डालनी पड़ेगी गेंद. अतिरिक्त रन के साथ खाते में बदलाव. अतिरिक्त रन के साथ 57 रन. 57. कड़ी धूप और ये फंसा हुआ शॉट. खड़ी हो गई गेंद. मौका बनेगा लेकिन हवा ने सब कुछ बदल के रख दिया. चौवे का इशारा बनता हुआ. तो 4 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 61. हवा काफी सामने की तरफ तेज है थोड़ी सी. लहराते हुए झंडे. ओ, शायद गेंद बल्ले की चुम्मा चाटी. रंगे हाथ पकड़ा विकेट कीपर ने और चलते बने पेवेलियन की ओर. बैक टू द पेवेलियन. पहला विकेट.
अब इक्वेशन बनता हुआ 12 गेंदे और 35 रनों की जरूरत, 35 रिक्वायर्ड, जस्ट 12 डिलीवरीज। बैट्समैन नेम प्लीज। केवी स्ट्राइकर्स 12th मैन। नए बल्लेबाज ऋषिकेश। 12 गेंदे और 35 रनों की जरूरत। अब तक अच्छा बैटल रहा है दोनों तरफ। ओ, मौका फिर एक बार बना था लेकिन थोड़ी सी दूर नजर आई गेंद, और देखते देखते चली गई सीमा रेखा पार। मिलेंगे 4 चौवे के साथ, रन संख्या आगे बढ़ती हुई। tenniscricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता का आनंद उठा सकते हो। कातू 11 बॉयज पर रखा एक बेहतरीन आयोजन, सरपंच डैनियल लोबो चषक, सरपंच ट्रॉफी, और चलता हुआ क्वार्टर फाइनल का मुकाबला, पहला सेशन। फंसा है शॉट, कड़ी हो गई गेंद, मौका बना है, जाना पड़ेगा वापस बल्लेबाज को। बैक टू दी पवेलियन, कम बैक। आते आते बड़ा शॉट खेलने की कोशिश, वहां पे थोड़े से फंबल होते हुए, लेकिन मात्र सिंगल मिलेगा। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए। इक्वेशन अब 9 गेंदे और 30 रनों की जरूरत, 66 रन, 66 ऑन दी बोर्ड। और इस बार लेग स्टिक छोड़ के निकलती हुई गेंद, अतिरिक्त रन के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 67। इस बार गैप में खेलने की कोशिश, फील्डर वहां पे तैनात नीतीश कांबड़ी। सिंगल मिलेगा, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई, इक्वेशन बदलेगा। 28 रनों की जरूरत है यहां से बचे कुछ 8 गेंदों के भीतर। इस बार बढ़िया संपर्क, लेकिन उसे कई बेहतर फील्डिंग का मुजाहरा। थोड़े से फील्डर बैकअप, थोड़ा सा फंबल जरूर हुआ, लेकिन वो सेव बेहतरीन हुआ। बढ़िया फील्डिंग का मुजाहरा। अगर ये छक्का निकलता तो इक्वेशन बदल जाता। मिड विकेट की दिशा में गेंद और फील्डर वहां पे तैनात, बेहतरीन, फिर एक बार अच्छी फील्डिंग,
और दूसरे रन के लिए जाना पड़ेगा। और थर्ड अंपायर की ओर रेफर किया है। तो रनआउट होके वापस जाना पड़ा। और स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो जीत के लिए 25 रनों की जरूरत। हमें दोनों के नाम पता नहीं है। देखो आप वहां से स्कोर जरूर पूछ रहे हो, लेकिन अगर एक आधा खिलाड़ी आपका अतिरिक्त खिलाड़ी कंप्यूटर बॉक्स में होता तो थोड़ी सी आसानी हो जाती। और ये फुल टॉस गेंद कड़ी हो गई, गेंद मौका बनेगा, लेकिन ओहो, एक हाथ से लपका है कैच। चलता किया है बल्लेबाज को, इक्वेशन बदलता हुआ। पांच गेंदे और 25 रनों की जरूरत। अमोघ नजर आते हुए। पांच गेंदे और 25 रनों की जरूरत। इसके बाद होगा मुकाबला सेशन 2 ओम नमः क्रिकेटर्स कुट्टी वर्सेस श्री बोडगेश्वर गिरीम के बीच में। अच्छा स्ट्रोक इस बार, और एक सिंगल निकलता हुआ। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 72। जीत के लिए 4 गेंदे और 24 रनों की जरूरत। 4 गेंदे 24 रन।
ये अच्छी गेंद इस बार थोड़ी सी हामी होती हुई शेट्टी ग्रुप कोरगांव, क्योंकि जैसे पहले 2 ओवर में अगर बात की जाए बढ़िया स्कोर बना था, उसके बाद जैसे सूरज गावड़े आए गेंदबाजी के मोर्चे पर सब कुछ बदल के रख दिया। अच्छी गेंद इस बार, मानो अब जीत का रास्ता जैसे बंद होने को आया है। अब तकलीफ बढ़ती हुई, 2 गेंदे 23 रनों की जरूरत। यहां से मुकाबला जीतना अब चमत्कार होने जैसा है। फुल टॉस गेंद थी, लेकिन इस बार अब से काफी बार अंपायर की तरफ से वाइड गेंद का इशारा, तो और 2 गेंदे वेट करना पड़ेगा इस मुकाबले के नतीजे के लिए। अच्छा स्ट्रोक, लेकिन फंसा हुआ शॉट, जाना पड़ेगा और एक बल्लेबाज को वापस। अच्छी बल्लेबाजी हुई थी, वो अर्धशत की पारी नीतेश कांबड़ी द्वारा। पलटवार भी बेहतरीन रहा था, थोड़ी सी आगे निकल गई थी वो केवी स्ट्राइकर्स मोरजेब टीम, लेकिन वो मोमेंटम बरकरार नहीं रख पाए। लेग ब्रेक सूरज कावड़े को भाप नहीं पाए, समझ नहीं पाए, और इसी के चलते वो थोड़े से बैकफुट पे चली गई टीम केवी स्ट्राइकर्स मोरजिम, और वहां से फ्रंट फुट पे आने का कोई मौका नहीं दिया। तो अब आखिरी गेंद मानो औपचारिकता शेष हो, और उस औपचारिकता में और एक विकेट और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा वापस। तो लगभग 21 रनों से मुकाबला जीता है। तो रिक्वेस्ट रहेगी आने वाली दोनों टीमों से, अब तैयार हो जाओ,